निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. आतापर्यंत महिनोमहिने थांबवून मिळणारे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, तेही दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लाखो गरजू निराधार योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या योजनांचे पैसे सरळ बँक खात्यात जमा होतील. म्हणजे डीबीटीद्वारे थेट लाभ. यामुळे लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा इतर विभागांकडे पळापळ करण्याची गरज राहणार नाही. सरकारने सांगितले योजनेचे पैसे आता वेळेवर आणि कोणत्याही मध्यस्थीशिवाय मिळतील. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. योजनेतील निधी पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरित केला जात होता, परंतु आता प्रणालीमध्ये बदल करून सर्व पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यावर भर दिला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की सध्याच्या लाभार्थ्यांपैकी फक्त 10% लाभार्थ्यांची केवायसी अद्याप अपूर्ण आहे. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जेव्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा सर्व लाभार्थ्यांना वेळेवर आणि नियमित पेमेंट मिळणार आहे. विधानसभेत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आरोप केला होता की लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली इतर कल्याणकारी योजनांचे पैसे रोखले जात आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, कोणत्याही योजनेचा निधी सरकारने रोखलेला नाही. त्यांनी सांगितले की पेमेंट प्रणालीमध्ये अपडेट करताना काही तांत्रिक अडथळे येतात, परंतु आता सगळे पेमेंट वेळेवर व पारदर्शक पद्धतीने दिले जातील. या निर्णयामुळे निराधार आणि इतर सामाजिक योजनांचे लाभार्थी आता दर महिन्याला वेळेवर आर्थिक मदत मिळवू शकतील. सरकारची ही पद्धत पारदर्शकता वाढवणारी आणि जनतेपर्यंत थेट लाभ पोहोचवणारी ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.